कुठे गेली होतीस अनन्या? मम्मा मी तू विक्रांत बरोबर नव्हतीस ते मला नको सांगूस. मम्मा तू काय पाळत ठेवून आहेस का माझ्यावर? नाही, मी पाळत नाही, लक्ष ठेवून आहे तुझ्यावर. हे बघ अनन्या, तुझं लग्न ठरलंय, 2 दिवसावर एंगेजमेंट आली आहे तुझी आणि तू होकार दिलास म्हणून सगळ्या गोष्टी फायनलाइज झाल्यात. आता तरी प्लीज वेड्यासारखं वागू नकोस. सांग मला कुठे गेली होतीस? मी ड्राईव्हवर गेले होते. एकटीच अचानक, कुणाला न सांगता? हो मी गेले होते एकटी न सांगता. मम्मा सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट होत्या की मला ऍक्सेप्ट करायला वेळ लागतोय. म्हणून मोकळ्या हवेत मी गेले जरा वेळ, तर काय फरक पडतो? अनन्या, अगं तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय मी. अशी रात्री अपरात्री एकटीच कुठेतरी नको जात जाऊस. आधीच माझ्या डोक्याला श्रेयाचं टेन्शन आहे, ते वाढवू नको ना प्लीज. हे बघ, वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण तू करेक्ट डिसिजन घेतलायस. तू स्वतः विक्रांत आणि अथर्व दोघांनाही भेटलीयस, दोघांशी बोललीयस आणि तुला हे कळलंय की विक्रांत अथर्वपेक्षा खूप जास्त सुपिरियर आहे, म्हणून तू हा निर्णय घेतलायस. आता तरी नको ना तू वेळासारखी वागू. मम्मा तू पुन्हा पुन्हा अथर्वचा विषय का काढतेस? झालंय ना आपलं ते सगळं बोलून, झालंय ना मी कन्व्हिन्स आता. अगं नाही, मी तुला फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करते की आता तरी ते सगळं. अजून तुम्ही जागे आहात? म्हणजे गप्पा मारताय का? नाही नाही नाही, ते मी तिला सांगत होते की एंगेजमेंट आली आहे ना 2 दिवसावर, बरंच काम राहिलंय, शॉपिंग राहिलंय. तिला जरा टेन्शन आलं होतं एंगेजमेंटचं. टेन्शन काय त्यात, उलट मजा कर. राजकन्याचा साखरपुडा आहे, सगळं तुझ्या मनासारखं होईल, काही काळजी करू नकोस. हो बाबा, मी झोपायला जाते. गुड नाईट. काय झालं हिरा? अजूनही आपण शांतपणे झोपावं अशी परिस्थिती नाहीच आहे. कळतंय मला. आणि हे बघ, तूही टेन्शन घेऊ नकोस. 2 दिवसांचा प्रश्न आहे. एकदा काय एंगेजमेंट झाली ना की सगळं नीट होईल, मग तिचा मूड चांगला होईल. नाही पण अनन्याची एंगेजमेंट होईपर्यंत आता मला चैन पडणार नाही, एवढं नक्की. हॅलो. हॅलो अनन्या, अगं का नाही आलीस तू? किती मेहनतीने मी अथर्वला खाली पाठवलं होतं. काकू मी आले होते तिथे, मला अथर्व दिसला सुद्धा, अथर्वाने सुद्धा मला बघितलं. पण तेवढ्यात ती मुलगी आली जी तुमच्या घरी आली होती ती. व्हॉट? ती स्वरा? हो, त्यामुळे माझं आणि अथर्वचं बोलणं होऊच शकलं नाही. ओ गॉड, काय मस्त प्लॅनिंग केलं होतं आपण. ती स्वरा मध्येच टपकली. ओके जाऊ दे, उद्या काय करतेस तू? उद्याचं काहीतरी ठरवू. काकू मला नाही वाटत आता काही शक्य होईल. आजचा लास्ट चान्स होता. 2 दिवसांनी माझी एंगेजमेंट आहे आता. अगं हे काय आहे? अगं उलट आता आपल्याला काहीतरी जमून आणायला हवं. नाही काकू, इट्स टू लेट. उद्यापासून आम्ही एंगेजमेंटचं शॉपिंग सुरू करतोय. हो, कुठे जाणार आहात? सारी संग. व्हॉट? त्या दुकानात? हो. अगं पण का? कारण तिथलं कलेक्शन छान सिंपल सोबर असतं जे मला आवडतं. ओके ओके ठीक आहे.
आपण एक काम करूया, मी अथर्वला तिथेच घेऊन येते. नाही काकू, नाही आय मीन आय अंडरस्टँड, तुम्ही माझ्यासाठी आय मीन आमच्यासाठी खरंच खूप प्रयत्न करताय, त्यासाठी मनापासून थँक्यू. पण काकू खरंच खूप लेट झालाय, आता काहीच नाही होऊ शकत. अनन्या, चांगल्या गोष्टींसाठी कधीही लेट झालेलं नसतं. तू एक काम कर, मला तू वेळ सांग. आम्ही 11-11:30च्या आसपास तिथे येऊ. ठरलं तर उद्या तुझी आणि अथर्वची भेट पक्की आहे. ओके, बाय. बाय. अथर्व, अरे जातोयस ना? हो जातोय. बरं, एक मिनिट. हे राहू दे. अहो बाबा, आहेत पैसे, याची काही गरज नाही. अरे असू देत रे. अहो खरंच असू देत. खरेदीच्या वेळी थोडी जास्तीचे पैसे असले बरं असतं. एखादी गोष्ट आवडलीस तर जास्त घे, है ना? जा. परमेश्वरा, सगळं काही छान होऊ देत. अथर्वच्या मनासारखं होऊ देत सगळं. ये काकू. एकदाच आले ग इथे. कुठे दुकान ते? अगं इकडेच आहे, वरच्या फ्लोअरवर. चल. चल ग सर. स्वरा, कशी साडी घ्यायची? गुलाबी छान दिसेल हिला पण ना. गुलाबीच घेऊ आपण. कुर्ता कितना अच्छा है. काय गावठी मुलगी आहे खरंच. एस्केलेटरला काय घाबरते एवढी. स्वरात चल ना. मला नाही जमत ऍक्च्युली, मला नाही जाता येणार. ओके, एक पाऊल टाक आणि लगेच दुसरं पाऊल टाक. ओके. काकीजी घाबरत नाहीये, चान्स मारते ती अथर्ववर. बघा ना कसा घट्ट हात धरलाय. मला नाही वाटत की ही अथर्वला सोडेल. लट्टू झाली ती अथर्व. मी बघते ना कशी नाही सोडत ते. पण त्याआधी अथर्व आणि अनन्याची भेट व्हायला हवी. अगं कुठे राहिली अनन्या? देविका, सिमरन, चला लवकर. हो हो आले. माझी ना पर्स गाडीत राहिली. मी ड्रायव्हरला कॉल केला, येईलच एवढ्यात. ओके, नो प्रॉब्लेम. थांबूया. वाव, कितीला आहे ही? ही 11,000. हो अच्छा.
ही कशी वाटते तुला साडी? छान आहे. चांगली आहे. हो. ही अशी जरा भरलेली भरलेली हो, वाटते ना हो. सगळी. आणि ती पिवळी ही ताव पूर्वा बघ सांग. आणि अथर्व तू पण बघ ना. सॉरी, माझ्या फोनला रेंज नाहीये. मी जरा बाहेर जाऊन एक कॉल करून येते. हा, हो हो ये. ती बघू हिरवी हिरवी जी आहे ती. कुठली ही मॅडम? हा, हा. ही चांगली आहे हो, ना? हो. कुठे राहिली ही अनन्या? मी पहिल्यांदाच आली आहे इथे. नाही मला खूप आवडतो हा मत. हो, आउटलेट्स खूप चांगलेच आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. अनन्या ये लवकर. अनन्या, एकाच ठिकाणी मिळतील असं काही कुठे आहे का? आहे ना, एक शॉप आहे मला माहिती आहे. बरीच लांब लावली का गाडी? आहे. मामा तोपर्यंत आपण थँक्यू. ग्रेट. निघूया. हो येस चल. मामा आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया ना, है ना? हा. नाही नाही, ह्या म्हणताय तिथे कोपऱ्यातच एक हा. शॉप आहे, तिथे बघूया आपण. हो हो हा? इथे आहे. या चला ये. प्लीज बोल प्लीज. नको, प्लीज नको जाऊस. ह्यापुढे मला सोडून प्लीज जाऊ नकोस. आपण काहीतरी सोल्युशन काढूया. एक शेवटचा प्रयत्न करूया. हे झाली का तुमची भेट? अरू तुला कधीपासून शोधतेय. अरे चल चल, हा इथेच सनई वाचवायचा प्लॅन आहे का? चल. आणि खरंच ना भेटूयात, नाही तर खरंच प्रॉब्लेम होईल. ओके, एक काम करूया आपण रात्री कॉन्फरन्स कॉलवर बोलू.
डन. आणि तेव्हाच ठरवू की एंगेजमेंट पोस्टपोन कशी करायची. ओके, परफेक्ट. चल बाय बाय. चल 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 अथर्व चल लवकर. बाय. कॉलवर बोलूया. बाय. बाय. हा तर विक्रांतच आहे. अनन्या बरोबर लग्न ठरलंय ना याचं. मग हा असं दुसऱ्या मुली बरोबर काय फिरतोय आणि तोही असा. तू ते मध्येच का उभी आहेस अशी? अरे नाही, मी तुलाच शोधत होते. तू ब्लेझर बघायला गेला होतास. नाही, मी शेरवानी बघायला गेलो पण काही फायनल नाही झालं. कन्फ्यूज झालं. चल ना बघूया. नाही नाही नको. आधी आपण तुमचं सगळं फायनल करूया मग आपण बघूया. हा चल. इथे 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 जाऊ. ये ये ये. अरे? अरे वा. हा. होय, काय झालं? नाही काहीच नाही. काय नाही काय ना ते त्या मॉलमध्ये मला आता काही छान दिसत नाहीये. आपण एक काम करूया, आपण दुसऱ्या मॉलमध्ये जाऊया. हे पण आपल्याला त्या शॉप मध्ये जायचंय ना. अगं त्या दुसऱ्या मॉलमध्ये ना आता मोठं शोरूम आहे आणि काय आहे ना तुझ्यासाठी मला छान शॉपिंग करायची. आपण तिथे जाऊया. चल 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 चल. ही स्वरासाठी घेतली. वा 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 वा, छान आहे. मस्तच आहे. पण आमच्या पूर्वाबाईंसाठी काही साडी वगैरे घेतली की नाही? करवलीचे सगळे लाड करायला पाहिजेत. हा नाही काका, मी साडी नाही नेसणार आहे. मी पंजाबी सूट किंवा घागरा घालीन. हो का? बर बर, घाल घाल घाल. तुला काय हवं ते घाल. काय रे अथर्व, अरे तू काही खरेदी केलीस की नाही? हो घेतलं ना. बरं काकू, येते मी. मावशी वाट पाहत असेल ना. हो, बरं मावशीला म्हणावं कामं आटपली की येऊन जा, बोलायचंय. हो चालेल. बरं येते आता मी. बाय पूर्वा. बाय बाय अथर्व. बाय. बघा, आणि ही सुद्धा एक घेतली. अरे वा, ही पण का? वा वा वा, छान छान. बरं तुम्ही कार्यालयवाल्यांबरोबर बोललात का? नाही नाही अजून, पण बोलतो मी. बोला लवकर, वेळ कमी आहे आपल्याकडे. खरंच वेळ खूप कमी आहे. म्हणजे आम्ही आहोतच ना हवी ती मदत करायला. कारण वेळ खरंच खूप कमी आहे. अरू
माझं डोकं खूप जड झालंय, मी आज जाऊन पडते हा जरा. हो द्या मी. छान आहे ना पदर पण. छान छान मस्त. हाय. हाय. हॅलो लव्ह बर्ड्स, आम्ही पण आहोत इथे. तुझी एंगेजमेंट कशी पोस्टपोन करायची याबद्दल डिस्कस करायचंय ना. मला वाटतं की आपल्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत. कुठले कुठले? एक म्हणजे अनुने आजारपणाचं नाटक करून तिची एंगेजमेंट तिने पोस्टपोन करावी. अनन्या आजारी? नाही नाही नको. दुसरा ऑप्शन? आणि दुसरं म्हणजे तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न करावं. हाय रे बा, अनन्या आणि अथर्व पळून जाणार? आता यात काही चेंजेस होणार नाहीत ना. नाही नाही होणार. अथर्व अथर्व तू इथे काय करतोस? आई तू इथे काय करतेस? अरू तू झोपली नाहीस अजून? नाही नाही मी झोपलेच होते. तहान लागली म्हणून उठले, बघते तर हा नाही जागेवर, म्हणून बघायला आले मी. तर तुझ्या खोलीत आवाज येत होता म्हणून आत आले मी. तू काय करतोयस इथे? मी मी अगं अरू, शेखरचा फोन आला होता. हा. त्याला मी बोलले ना की अथर्वचं लग्न ठरलंय, म्हणून त्याला अथर्वशी बोलायचं होतं. हो काकाशीच बोलत होतो मी. तर त्याला मला कॉंग्रॅट्स करायचं होतं, पण फोन मध्येच कट झाला. राहूनच गेले शेखर भाऊजींना कळवायचं. बरं झालं तू सांगितलंस. हो म्हणजे नीट बोलणं झालं नाही ऍक्च्युली. आता परत फोन लावतो, मग बोलणं होईल व्यवस्थित. अरू तू जा झोपायला, तुला सकाळी लवकर उठायचं असतं ना. झोपणारच आहे मी. बरं देविका, शेखर भाऊजींना म्हणावं लवकर या परत. साखरपुड्याची तारीख काढायची आता. साखरपुड्याला हजर हवेत इथे. हो सांगते. बरं तूही लवकर झोप हा अथर्व. हो हा मी जाते. गुड नाईट काका. गुड नाईट. हा गुड नाईट मम्मीजी. हे पूर्वा इडियट, लक्ष नाही ठेवता येत. मम्मा गप्प बस. हे अथर्व हे घे, फोन लाव लवकर. हो पूर्वा प्लीज प्लीज बघ ना तू. हो मी बघते. अरे बाबा असं अचानक एकदम? हो जरा अर्जंट आहे म्हणून. बरं बरं ठीक आहे, काहीतरी खाऊन जा. हे अरुणा. नाही नाही नको नको, मला खायला नकोय. ऍक्च्युली आम्ही दोघं कॅफे डिलाईट मध्ये भेटणार आहोत, तर आम्ही तिकडेच खाऊ. आणि मध्ये ऑफिसला गेलो नव्हतो ना मी, तर त्याचे अपडेट्स देणार आहे म्हणून. बरं ऐक, तो भेटणारच आहे तर मग साखरपुड्याच्या वेळेच्या सुट्टीचं पण सांग. मध्ये मध्ये एक एक दिवस ऑफिसला जायला नको. घरी असलास की कामही पटापटा होती. बरं. हा आणि हे ठीक आहे, तू बघ काय ते मी करते. बाबा मी जाऊन येतो कॅफे डिलाईटला. अरे हो तू सांगितलंस मला, कळलं मला ते. बाय काकू. येतो मी. हा हा लवकर ये. सिमरन, आज आपण बाहेर ब्रेकफास्ट करूया का? अगं बाहेर काय जाताय? दलिया केलाय मी. काय केलंयस? दलिया. याक, सो बोरिंग. अन्नाला नावं ठेवू नयेत देविका. हे अरू, पण ते नाव ऐकल्यावरच आजारी पडल्यासारखं वाटतं, हो की नाही सिमरन? हो काकीजी, तसं ना मला पनीर पराठा खावंच वाटतंय. वाटतंय ना? वाटतंय ना? चल 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 लवकर चल. आपले दोघांचे पर्सेस घेऊन ये.
चल आपण बाहेरच जाऊन खाऊ चल लवकर. अगं देविका मी काहीतरी वेगळं करते तुम्हाला. ए नाही प्लीज अरू प्लीज प्लीज आम्हाला आज बाहेर खायचं मूड आहे प्लीज. अगं असं रोज बाहेर खाऊन ना त्रास होईल आपण देविका. त्याबद्दल नंतर बोलूया आम्हाला उशीर होतोय चल चल असं काय सिमरन करते सगळं? सिमरन लवकर चल. असं काय करतात या? जाऊ देत ग. जाऊ दे काय अन्न फुकट जातं रोज. काल अथर्व या दोघींसोबतच होता आणि आत्ताही या दोघी अथर्वच्या मागे मागे गेले. उगाच शंका येते मला, काळजी वाटते मला अथर्वची. काय झालं? अथर्व तू नक्की कन्व्हिन्स्ड आहेस ना? प्लॅन बद्दल ना? हो. नाही माझ्याबद्दल. असं का विचारतेस? नाही कारण तू सारखं नाही नाही म्हणतोयस आणि मी सारखं तुझ्या मागे आल्यासारखं होतंय म्हणून विचारलं. हे बघ अनन्या, आय नो गेले काही दिवस मी हातचं राखून वागतोय, पण त्याचं कारण फक्त आणि फक्त आपल्या घरच्यांचा विरोध आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स एवढंच आहे. हे बघ अनन्या, तू मला भरीस पाडत नाहीयेस आणि तुझ्यावरचं प्रेम नाकारून मी स्वतःचीच फसवणूक केली आहे हे पटलंय मला. अनन्या, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आणि मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि अथर्व, आपण हे जे काही वागतोय म्हणजे आईबाबांच्या विरोधात जातो हे चुकत नाहीये ना रे? अनन्या, मला तुझ्याबद्दल 1% सुद्धा शंका नाही. तुला शंका आहे माझ्याबद्दल? मग आपण काहीही चुकीचं करत नाही आहोत. हाच कॉन्फिडन्स हवा होता मला तुझ्याकडून. आणि मला खरं तर आत्ता एक मिठी हवी आहे. तुझ सुर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे. सारखे तुझेच भास तूच तू आसपास या मिठीत दरवळावे. तुझ सुर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे. सारखे तुझेच भास तूच तू आसपास या मिठीत तू दरवळावे. परत मनातनं मोठ्याने बोलतोयस का? सुख होई नाही, ऍक्च्युली मी हे ओरडून सुद्धा बोलू शकतो. आय लव्ह यू. आयुष्यभर